रामकृष्ण हरी. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या, दुसरे चरण संतांची या. कार्तिक मास म्हणा, काकडा आरतीचा हा कालावधी आणि काकडा आरती निमित्तानं सर्वत्र काकडा आरती होत असताना आपणही त्या निमित्तानं काही चिंतन करावं असा मानस घेऊन आपण चिंतन करतो आहोत. गेल्या 5 भागामध्ये चिंतन करत असताना काकडा आरतीमध्ये जो अभंग आपण जोगी प्रकरणातला अभंग प्रचलित म्हणजे प्रसिद्ध असा तो जगजोगी जगजोगी जागे जागे बोलती या अभंगावर आपण गेली 5 भागामध्ये चिंतन केलं. आणि आता काकडा आरतीच्या निमित्तानंच आपल्याला पुढचं चिंतन काकडा आरतीतीलच अभंग घेऊन करायचं आहे. खरं पाहता काकडा आरतीचा हा महिना आणि याच महिन्यात दीपोत्सव दिवाळी सुद्धा येते. आजपासून तशी दिवाळी चालू झालीच नाही का? आज एकादशी आहे, वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, त्यानंतर आपलं लक्ष्मीपूजन, दिवाळी सुरू झालीच, लगबग सुरू झालीच की दिवाळीची नाही का? नवीन नवीन खरेदी, घराच्या साफसफाई संपल्या असतील घरामध्ये आणि सुरू झालं असेल फराळ पाणी करायला. असा हा काळ असो, काकडा आरतीचा हा काळ आहे आणि या काकडा आरतीच्या निमित्तानं आपलं चिंतन चाललंय. मुळात काकडा आरती म्हणजे काय? सकाळची आरती काकडा आरती, सकाळी सकाळी देवाला आपण उठवण्यासाठी काकडा आरती करतो. माध्यान्ह आरती असते, पूजेच्या वेळेस केलेली आरती असते, देवांना झोपवताना शेजारती केल्या जाते. अशा अनेक आरती आपण माहिती आहे. मग आरती म्हणजे काय याचा जर विचार केला, आरती म्हणजे रती म्हणजे एक प्रेम आणि या प्रेमापर्यंत भगवंतासाठी, भगवंताच्या जवळ पोहोचण्यासाठी प्रेमाचा भगवंतापर्यंत त्या उत्कंठशा प्रेमापर्यंत पोहोचवणं म्हणजे रती आणि त्या मर्यादेपर्यंत म्हणजे आरती. हे बघा, आ शब्दाचा अर्थ जर बघितला तर तुम्हाला माहिती आहे, आसे तू हिमाचल म्हणजे काश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंत भारत आहे, त्याला आ शब्द लावतो आपण. आसे तू हिमाचल. किंवा काय जेवण जर बाबा आकंठ जेवलो, आकंठ म्हणजे कंठापर्यंत आ शब्द येतो ना, तसं इथे रती शब्दासमोर आ शब्द येतो आणि आरती म्हणजे आ हा शब्द मर्यादा दाखवतो आणि मर्यादेचा परमोच्च बिंदू आरती म्हणजे प्रेमापर्यंत, भगवंताच्या प्रेमासाठी, सर्व काही भगवंताच्या प्रेमासाठी अशी रती आरती. आणि त्याच्या समोर लागलाय काकडा. काकडा म्हणजे काय नव्याने सांगायची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. खेड्यापाड्यात, वाड्या वस्त्यांवरती, शहरात सुद्धा, मंदिरातून सर्वत्र या महिन्यामध्ये काकडा चालू होतो. काकड्याचे मधुर स्वर आपण ऐकत असतो. खेड्यापाड्यामध्ये तर आजही मंदिरात काकडा होतो, गावातून प्रदक्षिणा होते, आपल्याला माहिती आहे. आणि मी जसं सांगितलं, हा महिना पण तसा सणांचा आणि सणांचा राजा असलेला दिवाळीचा महिना. लहान लहान मुलं सुद्धा आपले काकड्यात जातात. गोड असा तो आनंद असतो. आपण बहुतेकांनी तो उपभोगला, आम्हीही उपभोगला लहानपणी. सकाळी उठायचं, काकडा आरतीसाठी मंदिरात जायचं, नंतर मंदिरातून ज्या वेळेला गावातून प्रदक्षिणा होते त्यावेळेला त्यात जायचं, एक वेगळा आनंद. महाराज का सांगतो आहे? हा काकडा आरतीचा हा कालावधी. आणि तसा तर काकडा आरती नुसतं या महिन्यातच करावी असं नाही, एरवी पण काकडा आरती केल्या जाते. कुठलाही सप्ताह असू द्या, तो 7 दिवसाचा असू द्या, 3 दिवसाचा असू द्या, महिन्याचा असू द्या, सकाळी सकाळी काकडा आरती आणि सायंकाळी हरिपाठ हे वारकरी संप्रदायामध्ये नित्यानं केले जाते. महाराज तेव्हा अशी ही काकडा आरती आणि या काकडा आरतीच्या निमित्तानं आपलं चालू असलेलं प्रवचन, त्या प्रवचनासाठी आज मुद्दामून ज्या अभंगावर मी चिंतन करण्याचं ठरवलं तो अभंगच मुळात काकडा आरतीचा आहे. थोडक्यात फक्त काकडा म्हणजे एक सांगून देतो. काकडा म्हणजे काय? ते कापडाची असे लांब अशी वात करायची, ती तुपामध्ये भिजवायची आणि सकाळच्या वेळी तो काकडा म्हणजे अशी ज्योत ती पेटवायची आणि भगवंताला ओवाळायची. ज्या त्या ज्योतीने भगवंताला आपण ओवाळतो त्याला काकड असं म्हणतात. आणि ओवाळता ओवाळता केलेली आरती म्हणजे काकड आरती.
आता काकडा आरतीच्या निमित्तानं पहिले मी अभंग आपल्यासमोर ठेवतो आणि पुन्हा आणखी मी चिंतन आज वाटलं तर काकड्यावर चिंतन करू, नंतर मग आपण त्या अभंगाचं चिंतन करू, काही हरकत नाही. काकड्याचा अभंग प्रत्येकाच्या पाठांतरातला पाठ असलेला अभंग आहे. अभंग असा आहे, भक्तीच्या पोटी बोध काकडा ज्योती, हा भक्तीच्या पोटी बोध काकडा ज्योती, पंचप्राण जीवे भावे ओवाळू आरती, पंचप्राण जीवे भावे ओवाळू आरती, ओवाळू आरती माझ्या पंढरीनाथ, ओवाळू आरती माझ्या पंढरीनाथ, दोन्ही कर जोडुनी चरणी ठेविला माथा, दोन्ही कर जोडुनी चरणी ठेविला माथा, ओवाळू आरती माझ्या पंढरीनाथ, ओवाळू आरती माझ्या पंढरीनाथ, काय महिमा वर्णू आता सांगणे कीती, काय महिमा वर्णू आता सांगणे कीती, कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जाती, कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जाती, ओवाळू आरती माझ्या पंढरीनाथ, ओवाळू आरती माझ्या पंढरीनाथ, राई रखमाबाई दोई दो पायी, राई रखमाबाई दोई दो पायी, मयूर पिच्छ रामरे, हा मयूर पुच्छ रामरे, राळीती ताई, काकडा आरती माझ्या, काकडा आरती ओवाळू आरती माझ्या पंढरीनाथ, ओवाळू आरती माझ्या पंढरीनाथ, तुका म्हणे दीप घेऊनी उन्मनी शोभा, तुका म्हणे दीप घेऊनी उन्मने ती शोभा, विटेवरी विटेवरी उभा दिशे लावण्य गाभा, विटेवरी उभा दिशे लावण्य गाभा, काकडा ओवाळू आरती माझ्या पंढरीनाथ, ओवाळू आरती माझ्या पंढरीनाथ, दोन्ही कर जोडुनी चरणी ठेवितो भात, दोन्ही कर जोडुनी चरणी ठेवितो भात, ओवाळू आरती माझ्या पंढरीनाथ, ओवाळू आरती माझ्या पंढरीनाथ. अशा प्रकारचा हा काकड्याचा अभंग, हा अभंग म्हणून काकड्याची ज्योत देवाभोवती आपण ओवाळत असतो. असा हा अभंग, या अभंगावर आपल्याला चिंतन करायचं आहे. खरं पाहता काकड्याचा जर क्रम बघितला तर आपल्याला माहिती आहे, चिंतन आपण करूच अभंगावर. आज नाही झालं तर पुढच्या भागावर पण आपण ते कंटिन्यू करू, काही आपल्याला काही त्यात समस्या असण्याचं कारण नाही. पण मुळात काकडा करत असताना आपल्याला माहिती आहे, काकड्यामध्ये मंगलाचरण अगोदर आपण करत असतो, नाही का? रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साधनी, सुख झाले ओ साधनी, किंवा वचन ऐका कमळावती, माझी रंकाची विनंती, माझी रंकाची विनंती, हे मंगलाचरण आहे. नंतर मंगलाचरण दुसऱ्यामध्ये सुद्धा, सुंदर ते झाड उभे विठेवरी, करकटावरी ठेवूनी, मंगलाचरण तिसरं सुद्धा आहे, उचनीच्या काही नेने भगवंती, तिष्ठ भावभक्ती देखोनिया. असं 3 प्रकारचं मंगलाचरण आपण काकडा आरतीच्या करत असतो. आणि ते झाल्यानंतर मग काकड्या होतो, नंतर भोपाळ्या होतात, काही ठिकाणी भोपाळ्या अगोदर होतात, काकड्यानंतर होतात, नंतर वासुदेव आहे, पांगुळ आहे, आंधळ आहे, गवळण आहे, जोगी आहे, अशा प्रकारचा क्रम काकडा आरतीचा आहे. खूप गोड आणि मधुर आणि मंजूळ, आणि त्याही पेक्षा पुढे जाऊन सांगू का, मननीय चिंतनीय असं काकडा आरतीचं भजन आहे महाराज. हरिपाठावर आपण चिंतन केलं होतं, आपल्याला माहिती आहे, माऊली ज्ञानोबारायांच्या हरिपाठावर आपण मला वाटते 30-40 भागामध्ये चिंतन केलं, नाही का? नाथ महाराजांच्या हरिपाठावर पण चिंतन आपण करणार आहोत. पण काकडा आरतीच्या अभंगावर सुद्धा चिंतन महाराज खूप गोड करत आहे, खूप गोड असे काकडा आरतीचा अभंग आहे. मी का सांगतोय, काकडा आरती ही भगवंताची सकाळी सकाळी करण्यात आलेली आरती, ज्या आरतीतून तुमच्या आमच्या जीवनामध्ये एक क्रांती निर्माण व्हावी, अशा प्रकारची ती आरती आहे. कशी हो? हे बघा, काकड्याचं भजन नुसतं कानाला गोड लागते असं नाही हो, ते मनालाही गोड लागावं, ते देवालाही गोड वाटावं. त्याच्यात चाली सुद्धा तेवढ्याच गोड आहेत. जे वारकरी आहेत ना,
जे खऱ्या अर्थानं परंपरेनं काकडा करतात त्यांचे ते मधुर असे साध्या चाली पण खूप छान महाराज, काय सांगावं. खूप गोड वाटतात त्या. काकड आरती करताना जसं मी सांगितलं, क्रम सांगितला, मंगलाचरण आहे, मंगलाचरणानंतर काकड आहे, भूपाळी आहे, असा जो क्रम आहे. आता इथे या अभंगामध्ये तुकोबार आहे आपल्याला म्हणतात, भक्तीच्या पोटी बोधक काकडा ज्योती. हा अभंग एवढा सोपा जरी वाटत असला तरी याच्या जर तुम्ही थोडंसं खोलात शिरलं तर आपल्या लक्षात येईल त्या अभंगाचा अर्थ किती गहन आहे महाराज. मुळात जर बघितलं ना, जसं मी सांगितलं, काकडा आरती म्हणजे सकाळी केलेली आरती, सकाळी देवाला झोपेतून उठवायचं. आता देव झोपला आहे का? देवाला सकाळी झोपेतून उठायचं. बरं, क्रम बघा, नामदेवरायांचे काकडा आरतीचे भंग बघा, तुकोबारायांचे भंग बघा, नाथरायांचे भंग बघा, माऊली ज्ञानोबारायांचे भंग बघा, जनाबाईंचे भंग बघा, क्रम बघा. आपण जो काकडा करतो पहिले कोणाला उठवतो? पहिला अभंग काय? उठा 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 साधू संत साधा आपुले हित, हा जायला नरदेह, जायला नरदेह मग कैसा भगवंत. उठा उठा साधू संत. पहिले देवालाही उठवलं नाही, पहिले तुम्हा आम्हालाही उठवलं नाही. पहिले उठवलं कोणाला? उठा उठा साधू संत साधा आपुले हित, हा जायला नरदेह, जायला नरदेह मग कैसा भगवंत. साधू संतांना उठवलं. नामदेवराय म्हणतात उठा उठा उठा. कोण उठा? साधू आणि संतांना पहिले उठवलं, साधकांना उठवलं, भक्तांना उठवलं त्यांनी. कारण त्यांना जाण आहे देवाच्या दर्शनाची. त्यांना माहिती आहे देवाचं दर्शन सकाळी सकाळी घेतल्याने काय होते, म्हणून उठा उठा साधू संत हे पहिले आलं समोर. आणि त्यानंतर जर बघितलं तर त्यानंतरचा अभंग तुम्ही बघा, त्यानंतर देवाला उठवतात. राऊळामध्ये गेले, चला सर्वजण राऊळात चला, उठवणे वेगेशी चला जाऊ राऊळाशी, हा जळती पातकांच्या राशी, पातकांच्या राशी काकडा आरती देखली. राऊळाला गेले, सर्वजण देवाच्या मंदिराजवळ गेले. नामदेवराय निघाले, आपल्या पंढरपूर नामदेवराय राहायचे, विठ्ठल मंदिराजवळच होते. तिथून निघाले की चला चला चला, कुठे चला? राऊळात चला, उठवणी वेगेशी चला जाऊ राऊळाशी. राऊळाला जायचं महाराज. आणि मग तिथे गेल्यानंतर मग देवाला उठवायचं. कोणाला उठवायचं? देवाला उठवण्याचा अधिकार, देवाला आज्ञा द्यायचा, देवाला विनंती करण्याचा, देवाला झोपेतून उठवण्याचा अधिकार तुमचा आमचा आहे का? हो, आपले झोपलेले मुलं आपण म्हटलं उठा तर उठणार नाही, तर देव उठेल का? म्हणून उठा उठाव साधू संत हे पहिले आहे महाराज. आणि नंतर सांगितलं की बाबा रे, आता तुम्ही उठा उठा, प्रभात झाली चिंता श्री विठ्ठल माऊली, दिनजनाची सावली धावनी स्मरताची. आणि मग लोकांना सांगितलं आता आम्ही आलो, आता तुम्ही या. आणि आता देवाला विनवणी आहे, देवा उठा पांडुरंगा दर्शन, उठा पांडुरंगा प्रभात समयोपातला. देवा उठा, पांडुरंगा उठा, रुक्मिणी माते उठव पांडुरंगाला, आम्ही आलो आहे दर्शनाला. ही विनवणी नामदेव महाराज करतात, देवा उठा उठा. नामदेवरायचं तर देव जेवतात, मग उठणार नाहीत का? उठणार ना. हो, मग नामदेवरायांसारखे संत सर्व संतांना त्या ठिकाणी एकत्रित करतात, राऊळात जातात आणि म्हणतात पांडुरंगा उठा उठा पांडुरंगा प्रभात समयोपातला. वैष्णवांचा मेळा गरुडा पारी दाटला, वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरांची दाटी उभे जोडून हात. पांडुरंग परमात्मा उठा, सकाळ झाली, प्रभात समयोपातला. आता उठा बरं, उठा उठा. वाळवंटापासून तुमच्या महाद्वारापर्यंत देवाधिक सर्व उभे आहेत महाराज. काय सांगायचं. शंकरजी सुद्धा आले, त्रिशूळडमरू घेऊन आला गिरजेचा कांत. गिरिजेचा म्हणजे पार्वतीचा, कांत म्हणजे पती, लक्ष्मीकांत, गिरिजाकांत नाही का.
अहो भगवान शंकर आले, लाईन मध्ये उभे आहे. उठा देवा उठा, पांडुरंगा प्रभात समयोपातला, अशा प्रकारची विनवणी देवाला आहे. आणि मग देवाला अशी विनवणी केल्यानंतर सांगितलं, देवा आता उठा, आता सर्वांना दर्शन द्या. उठा पांडुरंगा, आता दर्शन द्या सगळा. झाला अरुणोदय, झाला अरुणोदय, सरली निद्रेची वेळा. नामदेवराय देवाला म्हणतात, देवा उठा आता, आता सर्वांना दर्शन द्या. नामदेवराय असं म्हणत नाही, हो मला दर्शन द्या. नामदेवराय म्हणतात, देवा सर्वांना दर्शन द्या, उठा 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 पांडुरंगा प्रभात समयपातला, हे झालं. आणि नंतर म्हटलं, उठा पांडुरंगा, आता दर्शन द्या सकाळा. झाला अरुणोदय, सरली निद्रेची वेळ. आता रात्र संपली देवा, आता उठा आणि सर्वांना दर्शन द्या महाराज. हे सर्व झालं. आणि मग सर्वांना उठा म्हटलं, घंटा वाजली, सभा मंडपामध्ये कीर्तन सुरू झालं, भगवंताचं गुणवर्णन सुरू झालं. एक सांगू का तुम्हाला, काकडा म्हणजे भगवंताचं गुणवर्णन करणं, भगवंताच्या गुणाचा महिमा गाणं, याला काकडा असं म्हणावं. भगवंताचं गुणवर्णन करताना भगवंताच्या भक्तीचा लळा लागावा म्हणून काकडा आहे. आणि मग अशा प्रकारे देवाला जागवलं. देवाला जागवल्यानंतर मग सर्वांना सांगितलं, आता तुम्हीही उठा, उठा सकळ जन, उठले नारायण. आता देवा लोकांना सांगतात, अरे देव उठले, आता आता उठा बरं, उठा सगळं जन, उठले नारायण. असल्या मी का सांगतो, आपला अभंग भक्तीच्या पोटी बोध काकडा ज्योती आहे. पण काकडा शब्द आल्यामुळे मी हे थोडंसं तुम्हाला बॅकग्राऊंड सांगितलं. लक्षात आलं का मी का सांगतोय हे? काकड्याची पार्श्वभूमी मी आपल्यासमोर विशद करताना अशा प्रकारचा तो क्रम आहे. साधू संतांना उठवलं, देवाकडे गेले, देवाला उठवलं, लोकांना उठवलं आणि सांगितलं, बाबा रे आता देवाचं दर्शन घ्या. सकाळी उठल्यानंतर सर्वात पहिले कुठलं काम झालं पाहिजे, देवाचं दर्शन घडावं, देवाच्या गुणाचं वर्णन केलं जावं, हा त्यामागचा उद्देश आहे. कुठल्याही संतांनी जे काही सांगितलं त्यामागे काहीतरी उदात्त एक विचार आहे महाराज, एक शुद्ध विचार आहे. तो तुमच्या आणि आमच्या फायद्याचा, हिताचा आणि तुम्हा आम्हाला सत्कर्माला लावण्याचा आहे. या काकडा आरतीतून सुद्धा संत महात्मे तुम्हाला सांगतात की झोपेतून उठला ना, सर्वात पहिले काय करावं लागेल? अरे सर्वात पहिले देवाकडे धावावं लागेल ना. उठवणे वेगेशी चला जाऊ रावळासे. आणि तिथे गेल्यावर मग तुमचं काय तुम्ही काशी केली असेल, धडकीला पातकांच्या राशी, पातकांच्या राशी काकडा आरती देखली. आणि मग असं सर्व झाल्यानंतर मग त्या ठिकाणी आता देव उठले. आणि देव उठल्यानंतर नामदेवरायांनी हातात काकडा घेतला, तुकोबारांनी काकडा घेतला, ज्ञानोबारांनी काकडा घेतला असावा, सर्व संतांनी काकडा घेतला असावा, भक्तांनी काकडा घेतला असावा, देवानीही बाकी इतर देवानी सुद्धा त्या ठिकाणी काकडा आरती घेतला असावा. आणि ते काकड्याची ज्योत घेऊन मग त्या ठिकाणी सर्व साधू संत मुनिजन त्या ठिकाणी देवाला वळायला लागले. त्याचंच वर्णन तुकोबाराय अभंगातून करतात की जे भक्त आहेत, जे भक्त आहेत त्या भक्तांची असलेली भक्ती आणि त्या भक्तीच्या माध्यमातून मग एक ज्योत, काकड्याची ज्योत, काकड्याची ज्योत म्हणजे ती वात. त्या ठिकाणी तो काकडा हाती घेतला आणि देवाला वळायला लागले. तुकोबाराय वर्णन करतात, भक्तीची या पोटी बोध काकडा ज्योती, पंचप्राण ज्वे भावे वाळू आरती, पंचप्राण ज्वे भावे वाळू आरती. भक्तीच्या पोटी बोध काकडा ज्योती, पंचप्राण ज्वे भावे वाळू आरती. आता कुठं आपण या अभंगापर्यंत पोहोचलो नाही का? गंमत अशी आहे महाराज, आता सर्व भगवंताचे गुणवर्णन झालेत आणि आता भगवंताची आरती करायची आहे. ती काकडा आरती या स्वरूपामध्ये करायची आहे. या अभंगातून तुकोबाराय असं म्हणतात, भक्तीच्या पोटी बोध काकडा ज्योती.
काकड्याची ज्योत आहे की नाही? ज्योत आहे. काकड्याची ज्योत आणि भक्ती आहे म्हणून तुम्ही देवळात गेले आणि भगवंताचे गुणवर्णन केले. आता भगवंताचे गुणवर्णन करण्यासाठी मनामध्ये भक्ती असावी लागते. भक्ती प्रत्येकाच्या ठिकाणी कमी अधिक प्रमाणात असते. पण नुसतं भक्ती असून चालते का? अज्ञानाची भक्ती चालत नाही महाराज. अज्ञानाची भक्ती चिती संपत्ती. अज्ञानाच्या भक्तीनं मनुष्य वाहवत जात असतो. नुसतं भक्ती कामाची नाही. त्या भक्तीतून कधीतरी बोध निर्माण व्हावा, कधीतरी ज्ञान निर्माण व्हावं, कधीतरी परमात्म्या संबंधाचं ज्ञान प्राप्त व्हावं. ते प्राप्त होण्यासाठी काकडा करावा लागेल, त्यासाठी भक्ती करावी लागेल. आणि मग त्या भक्तीच्या पोटामध्ये, भक्तीच्या पोटी, भक्ताच्या पोटी नाही हे शब्द, भक्तीच्या पोटी, अशा भक्तीतून त्या ठिकाणी त्याच्या पोटी काय येईल? भक्तीच्या पोटी बोध काकडा ज्योती. बोध काकडा ज्योती. बोध म्हणजे ज्ञान. आणि मग ते ज्ञानाची ज्योत त्या ठिकाणी निर्माण होईल. एक सांगू का तुम्हाला? मी जसं म्हटलं, अभंग ऐकायला गोड आहेत, सुरस आहेत, मधुर आहेत, पण त्यातला अर्थ सुद्धा तेवढाच महाराज गहन आहे. एवढा सोपा अर्थ या भक्तीच्या पोटी बोध काकडा ज्योतीचा नाही. सगुण परमात्म्याचं वर्णन करत असताना, सगुण परमात्म्याची भक्ती करत असताना, त्यातून नुसतं भक्ती म्हणजे भजन, नुसतं भजन नाही, त्या भजनातून ज्ञानप्राप्ती झाली पाहिजे. कधीतरी आपल्याला बोध निर्माण झाला पाहिजे. आणि तो बोध निर्माण होतो हे सांगण्यासाठी तुकोबरा या अभंगातून म्हणतात, भक्तीची या पोटी बोध काकडा ज्योती. आता भक्ती आपल्याला माहिती आहे, नवविधा भक्ती आहेत. आणि त्या भक्तीच्या पोटामध्ये बोधाचं त्या ठिकाणी काकडा ज्योती म्हणजे बोधरूपी ज्ञान त्या ठिकाणी प्राप्त व्हावं. म्हणजे बोध आणि ज्ञान एकच आहे. ज्ञान प्राप्त व्हावं आणि त्या ज्ञानातून आत्मज्योती प्रगट व्हावी, याला म्हटलं आहे काकडा ज्योती. मी सांगत होतो ना बघा तुम्हाला, एवढं सोपं नाही ते. काकडा ज्योती म्हणजे आत्मज्योती जागृत व्हावी. आत्मा हा परमात्मा आहे. ऐसा ध्यावले मी रामू सर्व सुखाचा रामू, हे त्या ठिकाणी जागृत व्हावं. आणि मग सर्वत्र हा देव इथे तिथे कुठे नसून तो माझ्या हृदयामध्ये आहे याची जाणीव व्हावी. हे जाणीव तेव्हा होते जेव्हा राऊळामध्ये काकडा केला जातो. लक्षात आलं का तुमच्या? घरी बसून आणि हा देव तर सर्वत्र आहे, देव आमच्या हृदयात आहे असं म्हणून होत नाही. त्यासाठी पहिले देवाची भक्ती करावी लागते. राऊळामध्ये जावं, काकडा करावा, घरी काकडा करावा, देवाचे गुणवर्णन करावं. आणि मग अशी भक्ती करता करता एक दिवस ती आत्मज्योती जागृत होईल. त्याचं वर्णन करताना तुकोबरा म्हणतात, भक्तीची या पोटी बोध काकडा ज्योती. असं आहे. या काकडा आरतीच्या, या भक्तीच्या पोटी बोध काकडा ज्योती या अभंगावरचं चिंतन आपण चालू केलं. आज फक्त एवढंच चिंतन झालं. उर्वरित चिंतन आपण पुढच्या भागामध्ये करू. भक्ती काय आहे, बोध काय आहे, ज्योती काय आहे, याचं थोडंसं विस्तारानं चिंतन पुढच्या भागामध्ये करू. आज आपण इथेच थांबू. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये याच अभंगावर चिंतन करण्यासाठी. आणि हे चिंतन ऐकणं चुकवू नका. त्याचं कारण असं आहे, काकडा आरतीचा हा मास आहे आणि काकडा आरतीच्या अभंगावरचं ही चिंतन आहे. भेटूया आपण पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी. एकदा माऊलींचं भजन करू. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. कुंडलिक वर्धर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की जय.